नमस्कार. मी ज्योतिषाचार्य हर्षद रमेश महाजन, नाशिक. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गजकेसरी या राजयोगाविषयी संपूर्ण प्रकारची माहिती. म्हणजे हा योग कशा प्रकारे होतो, यासाठी कोणते ग्रह लागतात, या योगाचं नेमकं फळ काय, या योगाचं फळ कधी चांगलं मिळतं, या योगाचं फळ कधी जास्त मिळतं, या योगाचं फळ कधी कमी मिळतं, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यापूर्वी आपलं हे जे महाजन पंचांग चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते विचारण्यासाठी कमेंट करा. आणि हा योग, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी यासाठी व्हिडिओ शेअर करा. आता याची फळं कशी मिळतात? सर्वात महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर या योगाची फळं अतिशय चांगली आहेत. कारण हा राजयोग आहे, त्याच्यामुळे हा माणूस अतिशय सुखसंपन्न अशा प्रकारचा असतो असे ग्रंथामध्ये उल्लेख आहे. मग अतिशय सुखसंपन्न म्हटलं ते सगळ्याच गोष्टी त्याला मिळणार आहे. त्याच्याकडे पैसा असणार आहे, तो धनवान असणार आहे, त्याला काय म्हणूया आपण नोकरी चांगली असणार आहे, किंवा तो व्यवसाय करत असेल तर त्याच्यामध्ये त्याला यश मिळणार आहे, घर होणार आहे, सगळ्या गोष्टी त्याला मिळणार आहे. म्हणजे अशा प्रकारचा हा एक चांगला योग या ठिकाणी बघायला मिळणार आहे. म्हणजे असा जातक सुखसंपन्न असतो अशा प्रकारे वर्णन त्याचं केलेलं आहे. म्हणून अनेक वेळेला कुंडलीमध्ये गजकेसरी योग असेल तर असे जातक हे सुखसंपन्न असलेले पाहायला मिळतात. त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे या प्रकारे आपण याचा विचार करू शकतो. मग फळ कधी चांगलं मिळेल आणि कधी कमी मिळेल? चांगलं फळ हे मिळणारच आहे, पण कधी जास्त चांगलं मिळेल आणि कधी कमी मिळेल? काही पत्रिका आपल्याला अशा बघायला मिळतात की त्या पत्रिकेमध्ये गजकेसरी योग आहे, परंतु त्याचं फळ जास्त काही मिळालेलं दिसत नाही. त्याचं फळ तात्पुरतं किंवा कमी स्वरूपाचं मिळालेलं दिसतं. या गजकेसरी योगाचं एक वैशिष्ट्य आहे की नुसतं जरी योग झाला, ज्याला आपण नाममात्र योग म्हणतो, तरीसुद्धा त्या माणसाला आयुष्यामध्ये काही कमी पडत नाही. कदाचित जास्त मिळणार नाही, पण कमी पण पडणार नाही. म्हणजे त्याला जेवढी गरज आहे तेवढं त्याला मिळतं. मध्ये काय खायला लागलं खायला मिळतं, राहायला घर मिळतं, ह्या साध्या साध्या गोष्टी सगळ्या मिळतात. म्हणजे गजकेसरी योगाचं हे फळच आहे. पण मग काही ठिकाणी ते खूपच चांगलं फळ मिळतं. आता चांगलं फळ कुठे मिळतं आणि कमी फळ कुठे मिळतं ते क्रमाक्रमाने आपण बघूया. बघा, सर्वात चांगलं फळ कुठे मिळतं तर कोणस्थानामध्ये मिळतं. विशेषतः धर्मत्रिकोणामध्ये मिळतं. आता कोणस्थान म्हटले ना तर आपल्याला हे 5वं स्थान हे कोणस्थान आहे आणि 9वं स्थान हे कोणस्थान आहे. या ठिकाणी जर चंद्र आणि गुरुची युती असेल किंवा चंद्र आणि गुरुचा जर गजकेसरी योग असेल तर त्याचं फळ अतिशय चांगल्या प्रकारचं मिळतं. म्हणजे धर्मत्रिकोण जरी आपण घेतला तरी 1, 5, 9 या स्थानांमध्ये गजकेसरी योगाचं जे फळ आहे ते सर्वात जास्त चांगलं मिळतं. म्हणजे 1 नंबरला कोणस्थान. त्याच्या खालोखाल कुठे मिळतं तर ते केंद्रस्थानामध्ये मिळतं. आता केंद्रस्थानं कुठली कुंडलीतली? 1, 4, 7, 10. आता त्यातलं एक पहिल्या नंबरचं जे स्थान आहे ते आपण कोणस्थान किंवा त्रिकोण योगामध्ये घेतलं. आता पुढचं केंद्रस्थान मग कुठले राहिले तर 4थं स्थान, 7वं स्थान आणि 10वं स्थान. हे 3 स्थानं. या 3 स्थानांमध्ये जरी हा योग असेल तरीसुद्धा या योगाचं फळ हे खूप जास्त चांगलं मिळतं किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये ते फळ मिळतं. म्हणजे सर्वात जास्त ते कोणस्थानामध्ये मिळणार आहे, त्याच्या खालोखाल ते केंद्रस्थानामध्ये. त्याच्यानंतर कुंडलीची काही पणफर स्थानं आहे. म्हणजे पणफर स्थानं म्हणजे कोणती आहे तर 2, 5, 8 आणि 11. आता याच्यापैकी
दुसऱ्या स्थानामध्ये आणि 11व्या स्थानामध्ये हे फळ मिळतं 3 नंबरला. कारण 5वं स्थान हे आपण ऑलरेडी घेतलेलं आहे चांगलं म्हणून, त्यामुळे 3 नंबरला हे 2च स्थानं उरतात, हे वाईट म्हणून आपण घेणार आहोत पुढे. आता द्वितीयामध्ये हा योग मिळाला किंवा लाभामध्ये हा योग झाला तरीसुद्धा या योगाचं खूपच चांगलं फळ हे मिळालेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर अपोक्लिम स्थानं म्हणजे कुंडलीतलं 3रं स्थान असेल, कुंडलीतलं 6वं स्थान असेल, कुंडलीतलं काय म्हणू आपण 9वं स्थान असेल आणि 12वं स्थान असेल. आता 6, 8, 12मध्ये तर त्याचं फळ कमी होतं, त्यामुळे 3रं स्थान, 3ऱ्या स्थानामध्ये त्याच्या खालोखाल फळ मिळतं. आणि सर्वात कमी फळ, मगाशी मी जो शब्द वापरला नाममात्र फळ मिळतं, हा जो काही शब्द वापरला ते नाममात्र फळ कुठे मिळतं माहिती आहे का? तर ते कुंडलीमध्ये 6, 8 आणि 12 या भावांमध्ये. म्हणजे कुंडलीचे 6, 8, 12 हे जे काही भाव आहे हे त्रिकस्थानं म्हणून आपण घेत असतो. आणि या त्रिकस्थानामध्ये ज्या वेळेला गजकेसरी योग होतो त्यावेळेला तो नाममात्र योग असतो. योग झाल्यासारखं दिसतं, फार काही मिळत नाही, अर्थात कमी पडत नाही असं मी मगाशी सांगितलं, पण खूप जास्त काही मिळत नाही. त्यामुळे 6व्या स्थानातलं फळ, 8व्या स्थानातलं फळ आणि 12व्या स्थानातलं फळ हे थोडंसं कमी मिळताना त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. दिसायला तो गजकेसरी योग असेल तरीही. मग एखादा माणूस तुम्हाला म्हटला, एखादा जातक तुम्हाला म्हटला की माझ्या पत्रिकेत गजकेसरी योग आहे आणि त्याचं फळ तेवढं मिळालं नाही, तर तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की तो एक तर 6मध्ये पाहिजे असेल किंवा 8मध्ये असेल किंवा 12मध्ये असेल. म्हणजे भावानुसार या वेळेला आपण गजकेसरी योगाचं फळ पाहतो. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, हे तुम्ही व्हिडिओ बघत असताना वही पेन घेऊन सगळ्या नोट्स लिहून काढा. म्हणजे कसं करायचं, पहिल्यांदा पूर्ण व्हिडिओ ऐकून घ्यायचा, त्यानंतर तो व्हिडिओचा स्पीड थोडा स्लो करायचा आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या. म्हणजे आपला व्यवस्थित अभ्यास त्या ठिकाणी होणार आहे. तर बघा, पुन्हा एकदा सांगतो, सर्वात चांगलं गजकेसरी योगाचं फळ कुठे होईल तर 1, 5, 9मध्ये, त्याच्यानंतर 4, 7, 10, त्याच्यानंतर 2 आणि 11, त्याच्यानंतर 3 आणि त्याच्यानंतर सर्वात कमी फळ मिळेल ते 6, 8 आणि 12. भावानुसार या फळाची बलवत्ता किंवा या फळ मिळण्याचं जे प्रमाण आहे ते अशा प्रकारे कमी कमी होत जाणार आहे. आता राशीनुसार पण याचा परिणाम होतो की गजकेसरी योग झाला तर तो ज्या वेळेला त्या 2 ग्रहांना बल मिळतं, 2 ग्रहांना बल मिळतं, याचा अर्थ गुरुला आणि चंद्राला जेव्हा जास्त बल मिळतं त्यावेळेला याचं फळ हे खूप मिळतं किंवा खूप चांगलं मिळतं. दोघंही बलवान असले पाहिजे, त्यावेळेला ही गोष्ट जास्त चांगल्या प्रकारे घडणार आहे. मग त्याचीसुद्धा बलवत्ता आपण बघणार आहोत. आता सर्वात पहिले उच्च राशीमध्ये असेल दोघांपैकी एक जण. आता बघा, या गजकेसरी योगाचं सर्वात जास्त फळ कधी मिळतं माहिती का? तर ज्या वेळेला कर्क राशीमध्ये चंद्र आणि गुरु असतात. कारण या कर्क राशीमध्ये ज्या वेळेला हा योग होतो त्यावेळेला चंद्र आणि गुरु हे दोघंही बलवान असतात. म्हणजे गुरु हा उच्च राशीमध्ये असतो आणि चंद्र हा स्वराशीमध्ये असतो. कारण गुरुची जी उच्च रास आहे ती कर्क आहे आणि चंद्राची जी स्वरास आहे ती सुद्धा कर्क आहे. त्यामुळे कर्क राशीमध्ये असा योग झाला तर तो अतिशय चांगली फळं देईल आणि त्यातल्या त्यात तो योग जर 1, 5, 9मध्ये असेल तर तो आणखीन चांगली फळं देतील. म्हणजे बघा, सर्वात जास्त चांगलं फळ हे कुठे मिळेल? कर्केमध्ये.
त्याच्यानंतर चंद्र जो आहे तो वृषभ राशीमध्ये उच्च असतो, तिथे त्या ठिकाणी एक चांगलं फळ गुरुचं आणि चंद्राचं म्हणजेच गजकेसरी योगाचं मिळेल. त्याच्या खालोखाल धनु राशीमध्ये गुरु स्वराशीमध्ये असतो, मीन राशीमध्ये गुरु स्वराशीत असतो. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा या गजकेसरी योगाचं फळ चांगलं मिळेल. म्हणजे 1 नंबरला कर्क, 2 नंबरला वृषभ, 3 नंबरला मिथुन, 4 नंबरला धनु या राशींमध्ये फळं चांगली मिळतील. त्याच्या खालोखाल मित्र राशी ज्या आहे त्या मित्र राशींमध्ये त्या ठिकाणी हे फळ चांगलं मिळेल. म्हणजे मेष रास असेल, मेषमध्ये चांगलं फळ मिळेल. गुरुची चंद्राची दोघांची ती मित्र रास आहे. सिंह राशीमध्ये चांगलं फळ मिळेल, कारण गुरुची आणि चंद्राची दोघांची ती मित्र रास आहे. त्याच्यामुळे तिथे सुद्धा हे फळ चांगलं मिळणार आहे. ज्या वेळेला हे शत्रू राशीमध्ये होतील, म्हणजे आपण काय म्हणू शकतो की तुळ रास असेल, ही गुरुची शत्रू रास आहे, त्या ठिकाणी फळ चांगलं मिळणार नाही आहे. त्याच्यानंतर पुढे नीच रास येणार आहे. नीच रास जर आपण बघितली तर नीच रास, गुरुची नीच रास मकर आहे आणि चंद्राची नीच रास हे वृश्चिक आहे. त्या ठिकाणी सुद्धा फळ चांगलं मिळणार नाही, कारण तिथे दोघांनाही बल नाही आहे. तिथे जर आपण पाहिलं तर वृश्चिकेमध्ये तो योग झाला, वृश्चिकेचा चंद्र झाला तर तो नीच राशीचा झाला. त्याच्यामुळे त्याचं फळ चांगलं मिळणार नाही आहे त्या गजकेसरी योगाचं. किंवा मकर राशीचा गुरु असेल तर मकर राशीमध्ये गुरु नीच असतो, म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा त्या गुरुचं फळ हे जास्त चांगलं मिळणार नाही आहे. त्या गजकेसरी योगाचं फळ हे चांगलं मिळणार नाही आहे. ते फक्त मिळाल्यासारखं होईल किंवा काही ना काहीतरी फक्त थोडंसं मिळेल, जास्त काही नाही. ज्याला आपण काय शब्द वापरला तर नाममात्र अशा प्रकारचा हा योग असं आपण त्या ठिकाणी त्याला म्हटलं. तर अशा प्रकारे हा संपूर्ण गजकेसरी योगाचा विचार आपण करत असतो. आता याची फळं जर आपण पाहिली तर ती कशा प्रकारे मिळतात. आता ज्या भावांमध्ये ते असतील त्या भावांची फळं प्लस गुरुची फळं प्लस चंद्राची फळं या सगळ्या गोष्टी होणारच आहे. पण ज्या वेळेला गजकेसरी योग होतो, ज्या वेळेला गुरु आणि चंद्राची युती असते ना, त्यावेळेला जे फळ मिळतं गजकेसरी योगाचं, म्हणजे हे दोघंही अतिशय चांगल्या प्रकारचं फळ देतात. जसं आपण म्हणतो की व्यक्ती धार्मिक असेल, सात्विक असेल, सज्जन असेल, सगळ्यांची काळजी करणारा असेल, सगळ्यांचं चांगलं करणारा असेल, म्हणजे एकंदरपणे या गोष्टी शिवाय तो धनवान असेल, संपत्तीवान असेल, सगळ्या प्रकारच्या सुखसोयी त्याला मिळतील, या गोष्टी आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. चंद्राच्या चतुर्थात गुरु येईल त्यावेळेला या सगळ्या फळाबरोबर त्याचं घर चांगलं असेल, त्याला वाहन सुख चांगलं मिळेल. सप्तमामध्ये जेव्हा येईल त्यावेळेला या सगळ्या गोष्टींबरोबर काय म्हणू शकतो आपण, त्याचं वैवाहिक जीवन चांगलं असेल, जोडीदार चांगला मिळेल. आणि ज्या वेळेला दशमामध्ये येईल त्यावेळेला असा जातक कर्तृत्ववान असेल, स्वतःच्या कर्तृत्वावर तो पुढे जाईल. म्हणजे एकंदरपणे आयुष्यामध्ये सर्व प्रकारचे सुख हे गजकेसरी योग असल्यावर त्या जातकांना मिळतात. फक्त तो गजकेसरी योग चांगल्या भावामध्ये असला पाहिजे आणि चांगल्या राशीमध्ये, म्हणजेच त्या ग्रहांना बलवत्ता असली पाहिजे. अशा प्रकारे आपण या गजकेसरी योगाचा विचार करत असतो. आपल्याला ज्योतिष शिकायचं असेल आणि उत्तम ज्योतिषी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे ज्योतिष कोर्सेस उपलब्ध आहे. त्यासाठी 99 22 33 49 22 या नंबरवर संपर्क करा. या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकीच्या गोष्टी पाहूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.